दादा, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ बगाड हे आपल्यातून हरपले आहेत, आपण काय सांगाल? स्वर्गवासी लोकनेते दादाभाऊ बगाड खरं तर 100 वर्षाचा माणूस आपल्यातून गेला. 100 वर्षाचं आयुष्य हल्लीच्या काळामध्ये ह्या युगामध्ये कुणालाही मिळणं खरापस्त झालेलं आहे. आणि एवढं मोठं आयुष्य दादाभाऊंनी मग पंचायत समिती असेल, सभापती पद असेल, बाजार समिती असेल, या सगळ्या गोष्टीवर दादाभाऊंनी एक लोकनेते म्हणून काम केलं. स्वर्गीय आदिवासी मंत्री आदरणीय मधुकरराव पिचड साहेब यांचे ते खंदे समर्थक होते. आणि दाजीची घोडे आपल्याला कल्पना आहे, हे जे नाव होतं ते एक समाजातलं एक ऊर्जा होती, एक ऊर्जा स्रोत होतं. आणि ह्या मंडळींनी खरं त्या समाजाचं त्यांनी संरक्षण केलं, समाजाच्या हितासाठी त्यांनी उभं आयुष्य खर्च केलं. आता परवा दिवशी ह्या हॉटेलमध्ये येऊन बसले होते, कालच ते दुपारी येऊन गेले. या वयात शताब्दीचं वय 100 वर्षाचं आयुष्य घेऊन समाजामध्ये वावरून राहिले. या पंचक्रोशीतील तालुक्यातील किंवा 2 तालुक्यातील अकोला आणि जुन्नर कुठल्याही समाज बांधवाचा किंवा कुठल्याही बहुजन समाजाचा, असं नाही की नुसते आदिवासी, बहुजन समाजामध्ये सुद्धा जर कुणाचं दुःख झालं, कुणा अपघात झाला, तर लग्न असतील, या सगळ्या ठिकाणी दादाभाऊ अतिशय जबाबदारीने त्या ठिकाणी आपल्या कर्तव्यामध्ये त्यांनी आपले कुठेही कसूर केलेलं नाही. मला आठवतंय माझ्या ह्या कालच्या विजयामध्ये मी जो आमदार झालो, अपक्ष आमदार, मला ते गेल्यापासून सतत त्यांचे शब्द आठवतात. सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा लागलेली होती, शेवटची अंतिम, आणि तुतारी पक्षाचे उमेदवार त्यावेळेला सत्यशीलनाथ शंकर होते. आणि त्यांच्या त्या सांगता समारोपाच्या सभेला पवार साहेब असताना त्या सभेला मार्गदर्शन करताना दादाभाऊंना व्यासपीठावर भाषण करायला, शुभेच्छा द्यायला उठवलं. दादाभाऊंनी माझं 20 वर्षामधलं प्रेम लक्षात घेतलं. मी त्यांना नेहमी बडवरून घरी सोडायचं, त्यांच्या घरी जाऊन पितळीमध्ये चहा घ्यायचो, त्यांच्याशी नाश्ता करायचं, कधी कधी त्यांच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवून घ्यायचो, त्यांना समजून घ्यायचं. त्यांच्यानी माझं एवढं प्रेम दडलं होतं की ते प्रेम त्यांच्या अंतर्मनामध्ये होतं, पण ते वरच्या भागातून, म्हणजे तसं पाहायला गेलं तर बाह्य मनाने ते शरदचंद्र पवार साहेबांचे चाहते होते. पण तो अंतर्मनामध्ये मागच्या ह्या 5-7 वर्षामध्ये शरद सुरेंद्र नाव त्यांच्या हृदयामध्ये पोहोचलं गेलं होतं. आणि त्याचीच परिणती म्हणून त्या सांगता सभेला ओथूरच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या व्यासपीठावर ते म्हटले, सगळ्या शब्दाचा शब्द असा होता की हे प्रभू, आमच्या शरद दादाला विजयी करा, विजयी करा आणि विजयी करा. बस त्या एका वाक्यावर संपूर्ण तालुक्यातलं वातावरण बदललं. आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस दादाभावाच्या अंतर्मनापासूनच्या आशीर्वादामुळे मी ह्या महाराष्ट्र राज्याचा अपक्ष आमदार ठरलो. दादाभाऊ बगाड ही एक जादू होते, दादाभाऊ एक चैतन्य होते, दादाभाऊ एक सर्वसामान्यातला कर्तव्याचा आणि अधिकाराचा माणूस होता. ते गेल्यामुळे जे दुःख झालंय, त्या दुःखामध्ये तमाम मायबाप जनता, माझ्या आदिवासी बांधवांबरोबर या सह्याद्रीच्या रांगेतले सगळे आमचे असलेले बंधू भगिनी, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र शासन आणि आपल्या तमाम तालुक्याच्या मायबाप जनतेच्या वतीने मी त्यांना अतिशय अंतःकरणापासून भावपूर्ण आदर व्यक्त करतो. आणि येणाऱ्या उद्याच्या मंगळवारी, म्हणजे 3 फेब्रुवारी 2026 मंगळवारच्या दिवशी त्याची दशक्या बगडवाडी इथं आहे. मी त्याच्या कुटुंबातल्या घटक या नात्याने त्या दहाव्याला सर्व लोकांनी हजर राहावं आणि त्यांना मानाची आणि सन्मानाची शेवटची भावपूर्ण आदरांजली त्यांना व्यक्त करावी, अशा पद्धतीचं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना करतो. ते गेल्याने एक आदिवासी समाजाची पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी आपण कशी भरून काढणार? निश्चितपणे दादाभाऊ एक प्रखर व्यक्तिमत्व होते. चोरी, चपाटी, भ्रष्टाचार हा त्यांना पटत नव्हता. तोंडामध्ये जे बोलायचं ते त्यांच्या मनात असायचं, तेच त्यांच्या जिभेवर असायचं. अतिशय रोखठोक बोलणारं व्यक्तिमत्व होतं. आणि ते गेल्याने त्यांच्यासारखा एक चांगला आणि आदर्श माणूस आज समाजाने या तालुक्याने त्या ठिकाणी गमावलेला आहे. मोठी पोकळी तयार झालेली या पश्चिम भागामध्ये. आणि नवतरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. दाजी चिमा घोडे असतील, किंबहुना आदरणीय दादाभाऊ असतील, आदरणीय कृष्णराव मुंडे साहेब असतील, अशा सर्व लोकांचा आदर्श होत असलेल्या व्यवस्थेचा, किंबहुना आपल्याला माहिती आहे की आदरणीय डॉक्टर गारे असतील, ही अशी माणसं समाजाचे रत्न होते. त्या रत्नांचा विचार करता त्यांची विचारांची उंची तरुणांनी आत्मसात करावी
अशी भावना व्यक्त करतो. निश्चित त्यांच्या जाण्याने पोकळी तयार झाली आहे. तरुणांनी या विचारांच्या असलेल्या स्तंभाला मानवंदना द्यावी. आज प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारीच्या असलेल्या महत्वाच्या दिवशी त्यांचा आपण अंगीकार दिलेला आहे. त्यांच्या विचारांना जर त्या ठिकाणी आपल्याला समर्पित व्हायचं असेल तर आदिवासी बांधवांच्या तरुणांना मला आव्हान करायचं आहे. आपण व्यसनापासून दूर राहून एक विचाराची काल करून जे स्वप्न बिरसा मुंडा किंवा राघोजी यांनी किंवा राया ठाकरे यांनी पाहिलेलं आहे ते सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विचाराच्या दिशेने आपण वाटचाल करावी अशी भावना मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. त्यांना भावपूर्ण आदरांजली देतो. ओम शांती.